नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मागे बघा मी एक अशा पद्धतीने स्क्रीनवरती तुम्हाला फोटो लावते की पिलो कवर दाखवलं होतं आणि त्याला मी झिप लावून दाखवलं होतं. तर त्याच व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती की विदाऊट झिपवालं दाखवा म्हणून. तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे. आणि ज्या कोणत्या ताईंनी अगोदरच्या झिपवालं पिलो कवरची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली त्यांच्यासाठी त्याची लिंक मी आजच्या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये पिन करते. निळ्या रंगाची लिंक असते अक्षरात, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण तुमच्याकडे शिलाईतून उरलेले कोणतेही कपडे असतील ना त्यापासून 0 कॉस्टमध्ये 1 रुपया खर्च न करता आजचं जे उशीचं कवर आहे ना ते तुम्ही बनवू शकता. तुमची जी साईज असेल त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे शिलाईतून उरलेले ब्लाऊज पीसचे म्हणा, कुर्तीचे म्हणा, तुमच्याकडे कोणतेही कपडे असतील अगदी छोटे मोठे जसा आकार असेल ना तसे तुम्ही इथे कपड्यांचा आजच्या आयडियासाठी वापर करू शकता. आणि याला मी इस्त्री पण फिरवून घेतलेली आहे बघा. म्हणजे जसे वाकडे तिकडे आकारत आहे ना तसे कपडे आहेत त्यालाच मी इस्त्री पण फिरवून घेतलेली आहे. आता याचाच रियूज आपण आजच्या आयडियासाठी करणार आहोत. ठीक आहे, तर हे साईडला ठेवते जरा वेळ. आणि त्यानंतर मी इथे ना अशा पद्धतीने एक साडीचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही कॉटनचा म्हणा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तो कपडा इथे घेऊ शकता. तर मी इथे याची 17 बाय 17 इंच चौकोनी पीस घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला याच्यापासून पिलो कवर बनवायचं आहे त्यासाठी स्टँडर्ड पिलोच्या साईजचं. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला इथे सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे आपण हा 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे. सेंटरला एक मार्क करून घेतलं. आता सेंटरलाच आपल्याला एक कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. जसा आकार असेल तसाच आपण इथे तो ठेवून घेतलेला आहे आणि चारही बाजूने स्टिच करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर तुमच्याकडे परत छोटे मोठे जे कोणते कतरण असतील ना फक्त कलर वेगवेगळे घ्यायचे. म्हणजे कलर छान दिसते, उठून दिसते कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे असेल तर. आणि त्यानंतर जिकडे वाढव वाटेल तिकडचाच थोडासा तुम्ही कपडा कट करू शकता. इथे काय आकार वगैरे देण्याची काहीच गरज नाही. म्हणजे जसा आकार असेल तसा तुम्ही तो कपडा ॲज इट इज यूज करू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा जेवढे आपल्याकडे शेपचे असतील किंवा कलरचे कपडे असतील ना तेव्हा आपले वापरात पण येतील. आणि खूप सुंदर अशी पॅचवर्कवाली आपली डिझाईन आहे ना ती तयार होणार आहे बघा. आता इथेच मी रफली अशी कटिंग करून घेतलेली आहे. जास्त काय आकार वगैरे दिलेला नाही, फक्त रफलीच कट करून घेतलेला आहे. आणि बघा या पद्धतीने आपल्याला एकाड एक अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आणि त्यावरती परत दाबटीप पण देऊन घ्यायची. आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. आणि आपले हे जे वेस्ट कापडं असतात ना ते पण वापरात येतात. आणि दिसायला ही सुंदर डिझाईन आहे ना ती नक्की बनवू शकता तुम्ही. कारण की असेच जेव्हा तुम्ही ऑनलाईन वगैरे विकत घ्यायला जातात ना त्यावेळेस खूप महाग मिळतात पिलो कवर. तर त्या तुलनेत तुम्ही तुमच्या घरी स्वतःच्या हाताने नक्कीच ट्राय करू शकता. आणि अशा कापडांचा वापर पण होतो. ठीक आहे, बघा इकडनं पण मी दाबटीप देऊन घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि कमेंट पण नक्की करत चला. तुमच्या मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि मी रिप्लाय पण करत असते. भले कधी कधी लेट होतं पण रिप्लाय प्रत्येक कमेंटला करत असते. तर याच पद्धतीने आपल्याला ही जी पूर्ण पॅचवर्कवाली डिझाईन आहे ना ती स्टिच करून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला भरपूर सारी स्टिच करून दाखवली. आता राहिलेली पण सर्व जी डिझाईन आहे ना पॅचवर्कवाली ती मी स्टिच करून घेते अशीच. तर या पद्धतीने कंप्लीट झाल्याच्या नंतर आता एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपली ही जी पॅचवर्कवाली डिझाईन आहे ती रेडी झालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपल्या इथे खूप सुंदर अशी पॅचवर्कवाली डिझाईन तयार झाली. तुम्ही याचा असाच वापर करू शकता. म्हणजे टेबल मॅट म्हणून. पर खालच्या साईडने तुम्हाला पॅन्ट पीसचा कपडा किंवा जीन्सचा कपडा कोणताही राईस बॅग वगैरे वापरून पण तुम्ही इथे ठेवू शकता. आणि चारही बाजूने पायपिंग करून ॲज अ टेबल मॅट, डोअर मॅट, पायपुसणी म्हणून पण याचा वापर करू शकता. पण मी हे खास पिलो कवरसाठी दाखवत आहे. तर आता यानंतर आपल्याला परत
बघा अशा पद्धतीने एक कपडा घ्यायचा आहे आणि ह्या मापापेक्षा आपल्याला याची उंची किती वाढव घ्यायची आहे ना ते सांगते बघा. तर आता खाली आपला हा मेन फॅब्रिक आहे, मी तुम्हाला हे वरतून ठेवून दाखवते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ठेवलाय आणि तर साधारणतः 10 इंच कपडा मी वरती वाढव घेतलेला आहे. हा 17 बाय 17 इंचाचा होता आपला. ठीक आहे, हा 17 बाय 17 इंचाचा आपला हा पीस होता. त्यापेक्षा आपण तो 10 इंच वाढव घेतलेला आहे हा. तर जिथून वाढव आहे ना तिथून आपण एक मार्किंग करून घेऊया. तर या पद्धतीने मी मार्क केलं. आता त्यानंतर तुम्ही तिथूनच कट करू शकता, पण मी त्याच्या खाली 1 इंच कट करून घेत आहे. आणि जिथून कट केलं ना तिथून आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे ह्या दोनही पार्टला. म्हणजे आपण हे विदाऊट झिपचं बनवत आहोत ना त्यासाठी. ठीक आहे, तर दुसरा पार्ट पण मी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे. आता दोनही पार्ट आपले जिथून कट केला तिथून डबल फोल्ड करून स्टिच करून झालेले आहे. आता त्यानंतर आपल्याला जो मेन पीस आहे आपला 17 बाय 17 इंचाचा पॅचवाला, त्याच्यावरती आपल्याला हा कसा ठेवायचा ते सांगते. तर बघा असं न ठेवता आपल्याला तो बघा वरच्या साईडने ती फोल्डिंगची भाग आहे ना ती वरती ठेवायची आणि दुसरा पार्ट पण बघा त्यावरती आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो. तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटामध्येच हे जे पिलो कवर आहे ना ते घरच्या घरी बनवू शकता आणि तुमच्या वापरात आणू शकता. इतकं सोपं आहे, नक्की ट्राय करा. तर या पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर आता आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ना ते आपण बाहेर काढून घेऊ. ठीक आहे, आणि बघा खूप सुंदर असं आपलं हे उशीचं कवर आहे ते बनून तयार झालेलं आहे घरच्या घरी, तेही 0 कॉस्टमध्ये. त्यानंतर बघा ज्या पिलोच्या मापाचं तुम्ही हे बनवलं असेल ना ते बघा मी ह्या मापावर बनवलं होतं. ही 16 बाय 16 इंचाची पिलो आहे. ही पण मी घरीच बनवलेली आहे जुन्या कतरणांपासून आणि ही आता आपल्याला याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि बघा या पद्धतीने आपलं किती सुंदर असं पिलो कवर कुशन कवर बनून तयार झालेलं आहे. तेही घरच्या घरी 0 कॉस्टमध्ये, 1ही रुपया खर्च न करता आणि विदाऊट झिपचं मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेलं आहे. मागे मी तुम्हाला झिपवाला पण बनवून दाखवलं होतं. आता एका ताईंची रिक्वेस्ट होती ना त्यामुळे मी आता हे बिना झिपवाला पण तुम्हाला पिलो कवर बनवून दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.